हे बकर नेहमीच घरा नाही आता मला बोलून देते आणि मग येते कशा घरात आल्याबरोबर बोलावते डार्लिंग डार्लिंग. कायची मातीची डार्लिंग होती याची. आज चांगली धुतो याले, तुम्ही फक्त पाहत राहा. अरे बेबी आली तू. मी मगाशी चालली बकरी आहे आणि तू कुठं गेलता पासला पाडाले. मला इथं बोलवलं हां आणि तू गेलता कुठं सांग मला, गेलता कुठं तू. अहो किती बोलते हो तू, पटर 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 पटर. आलो तेव्हापासून काही दमगिन येऊ देशील का नाही मला, का मारते असंच. अच्छा बहीण नाही मला हेच तर नाही आवडत. तुला भेटायला या आणि वरून त्या गोष्टी ऐका. गोष्टी ऐका म्हणजे मी काय रिकामी राहतो घरी हां. 1760 कामं टाकून तुला भेटायला आली मी आणि तू आता येऊन राहिला. मगांपासून माझ्या बापाचे 10 फोन येऊन गेले मला, कुठं आहे घरी ये म्हणून. तरी मी थांबली. म्हणलं संख्याला बेकार वाटन मी घरी गेली तर. म्हणलं आता आली भेटूनच जा. तू असा करू राहिला हळू. ते बाकीचं नको सांगू मला. तुले कामं राहते तर काय मी रिकामी नाही राहत, मलाही कामं राहते. त्या बापाचे एवढे जर फोन आले असेल ना तर चालली गेलीस ती. थांबली काय इथं, कोणतं काम होतं थांबायचं. असं का थांबली का नाही ना. असे कोणते काम राहते तुले. दिवसभर तर त्या पांटल्यावरच पडून राहते आणि पुन्हा म्हणून राहिला वातरल्या सुरतीच्या तर थांबली काहून. आणि मी जर इथून चालली गेली असती तर तुला 10 फोन लावले असते. आणि एखादी फोन जर माझ्या बापानं उचलून घेतला असता तर नाही तुझे धागेदोरे तोडले असते का माझ्या बापानं. तू येते धागेदोरे तोडले असते ते ठीक आहे, एक टाइम तोडले असते, पण त्या संग माया लागली असते ना बाप्पा. हो ना, मी काही बोलून नाही राहिलो म्हणून तू काही बोलून राहिली. उचलला असता त्या बापानं फोन का भेटू का त्याला मी. हो हो राहू दे. मागच माझ्या भावानं फोन उचलला होता तर 10 दिवस हागीनं गरला होता तू. अहो तर तेव्हा तब्येत नव्हती माझ्या बराबर म्हणून वय समजलं. नाही तर त्या भाऊ का होतं बोटावर गेलं होतं त्याला. अहो संख्या भाऊचा अख्ख्या गावात वट आहे म्हणलं. हो का एवढाच दम आहे तर माया घरी येऊन आपल्या लग्नाची गोष्ट करणार आहे. पाय तुझ्या दम किती खायचं. तेव्हा तर दाटकडी बसते ती, तेव्हा तर नाही उलट शब्द येतोय तोंडातून. अव 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 तसं नाही आहे. तसं नाही आहे कसं आहे मग. असं दम तर चालतच माझ्या घरी आणि मग माझ्या बापाला माझ्या हात. मी पाहिजे त्यात किती दम आहे तर. का शांता डार्लिंग, लग्नाला वेळ आहे आपल्या अजून. तवरे आपण प्रेमाच्या गोष्टी करू. एवढी कायला लोड घेऊन राहिली तू. हट 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 चल दूर राह. प्रेम भीम ते लग्नानंतर, पहिले लग्न कर माझ्यासोबत. कायचं होती मगांपासून किटकिट लावली. नुसतं जेव्हा पाहिलं तर लग्न कर लग्न कर. मी का चाललो का परून असंच असं चाललो मी. पाच बसतो आपलं. हे गेंडरा कुठं चालला. पहिले माझा हिशोब क्लिअर कर आणि मग जा मस्त नाच. कायचा हिशोब व कायचा हिशोब. कायचा हिशोब सांग का तुले. कायचा हिशोब होत्या कायचा हिशोब आहे हा. नेहमीच ऐकून राहिलं तुझ्या. ए डुकरा जास्त चवतारू नको. एका थापीत थुकर पलटवीन. 3225 रुपयाचा त्या निस्ता रिचार्ज मारून दिला मी आजपर्यंत. आणि त्या मित्राचं लग्न होतं तर 4500चे तुला नुसते कपडे घेऊन दिले मी मागच्या महिन्यात समजलं. तुझ्या पायाच्या जोड्यापासून ते केस कापण्यापर्यंत एवढे पैसे आहे माय. माग एका मोरीत पडलेल्या डुकरावानी वास मारे घुटऱ्यान तर तो शेण घेऊन दिला तुला 1500 रुपयाचा. आणि थोडी शेण तुला त्या मित्राला ऐकून त्याचा तुला सुट्टा पेला म्हणजे किती म्हणावं तुले. अव अव तसं नाही व अव नाही थांब अजून हिशोब व्हायचाच आहे. कुठेही जायचं राहिलं तर गाडीत पेट्रोल मायाच पैशाचं. कोणत्या हॉटेलमध्ये नाश्ता करता राहिला मायाच पैशानं. कॉफी प्याले मायाच पैशानं. कुठं चहा प्यायचा राहिला मायाच पैशानं. तू कोणता खर्च केला असा तर ह्या सारा माया खर्च पहिले तू नील कर आणि मग तू जाऊ शकते. ह्या तर झाला खर्च आणि तुले असे हात उसने मी 1000-1200 दिलते तो तुम्ही लगून पकडलाच नाही. मला ते हात उसने पैसे नाही लागत, पण ह्या जो माझा चिल्लर बारीक चोरी खर्च आहे 50,000चा आहे ते ह्यात तू नील कर आणि तू चालला जा. तुला काही मी अडवत नाही आणि काही थांबू नको तू. शांता डार्लिंग तुला मजाक के नाही सुनत का. अरे सस्ता शाहरुख खान मला लोक सांगू थे. बेबी शांत शांत होय शांत होय. उभी नको करू बस खाली बस. पाय दुखते बरं खाली बस. बाप्पा रे डोकं तर का गरम आहे तुझं. शांत होय पहिले तू शांत होय. हे दूर हात नको. अव तुला माहीत आहे का. अव मी आज मंदिरात गेलतो. म्हणलं माझ्या डार्लिंगची तब्येत बेकार आहे
तर तिची तब्येत लवकर बरी व्हावा म्हणून मी गेलतो, म्हणून मी लेट झालो. तू अगं शिवाय देऊन राहिली. खरंच का रे संख्या, एवढं प्रेम करते का रे मायावर? बरं मग मंदिरात गेलं तर माझ्यासाठी प्रसाद नाही आणला का रे? प्रसाद 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 का? प्रसाद मी तिच्या ते गरीब नराज का ते मागणारे त्याला देऊन दिला. बाई संख्या, तू किती प्रेम करते रे मायावर. मी तुला काहीच्या काही बोलले रे मी. जाऊ दे ना, काय होते, मला सवयच आहे. हॅलो, बोल ना पुष्पे. अहो ते संख्या नाही हो, संख्या तिच्या बॉयफ्रेंड होय का व? हो ना व, काहून माया होणार नवरा होय तो. अहो पण कसं सांगू तुले मी, मला समजून नाही बापा कसं सांगायचं. अहो पण काय झालं पुष्पे? अहो ते मला रेशमी संग दिसलं ना आताच, 10-15 मिनिटं बोले, चांगले गुलू गुलू बोलेन दोघे जण. अहो तर मंदिरात भेटले असेल दोघे एकामेकाले. माया संख्या आज मंदिरात गेलतं ना व, माझी तब्येत बेकार होती म्हणून. कोण्या मातीत मंदिरात? अहो टाकी सोडून निघाले दोघे जण, हातात हात घालून होते, चांगले बोलून गुलू गुलू. तो नवीन पिक्चर नाही आला का? का ना पिक्चरचं, हमारी अधुरी कहाणी. चांगले खिली खिली हसे ना दात काढू काढू. खरं सांग पुष्पे, नाही तुला झोळीन धरू. तू का खोटी बोलली तर तू आहे ना मी आहे. खोटी कायले बोलली नव्हती असं मी? का तू माझी दुश्मन होय? का तुमचं तोडून मला आनंद भेटन? अहो फोटो आहे माझ्याकडे काढून, आत्ता धाडतो तुला फोटो. पाय पाय त्या संख्या होय का नाही तर. काहून हो बेबी? काही नाही रे जान, मला बाबाचा फोन येऊन राहिला, मी नाही का साईडला जाऊन बोलतो. हो का, जा बोल बोल, सासरे बॉसंग बोलून घे थोडीशी. मग थांबच मी दिवसभर. बकरीनं फोटो पाठवले नाही अजून. अरे रे आला वाटते, आला आला. माय बाई, येते हे स्व बकरन ते बाप चोदीची. मला वाटलंच तरी आता कुठतरी झोल आहे म्हणून. झालं बेबी? हो हो झालं. बाप चोदीच्या बकऱ्या. काय झालं, काय झालं, काय झालं? बकऱ्या बाप चोदीच्या. लाज नाही वाटली का तुले?